महत्त्वाची बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भातली। राज्यावर मोठं संकट आल्याचं बघायला मिळतंय। जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हेच नाही तर नागरिकांना मोठं आवाहन देखील करण्यात आलंय। मागच्या आठवड्यात राज्यात जोरदार पाऊस झाल्याचं बघायला मिळालं। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल यूट्यूबवरती पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती हीच बातमी जर तुम्ही आता पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज चॅनलला नक्की फॉलो करा। मागच्या आठवड्यात राज्यात पावसानं मोठा हाहाकार माजवलाय। अनेक ठिकाणी पूर आले तर शेतींचंही मोठं नुकसान झालंय। आता नुकताच भारतीय हवामान विभागानं धडकी भरवणारा इशारा दिलाय। आजपासून 29 ऑगस्ट पर्यंत राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। परत एकदा राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग बघायला मिळेल। उत्तर कोकणात म्हणजेच मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। यासोबतच मराठवाडा आणि विदर्भातही पाऊस बरसणार आहे। या काळात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय। यासोबतच भारतीय हवामान विभागाकडून जम्मू काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीमध्येही पावसाचा मोठा इशारा देण्यात आलाय। देशासाठी 29 ऑगस्ट पर्यंत पावसाचा मोठा इशारा दिलाय। जोरदार पाऊस सर्वत्र कोसळण्याची शक्यता आहे। गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर कचऱ्याचा ढीग दिसू लागला। भरती ओहोटीमुळे नदी नाल्यातील सगळा कचरा समुद्र किनाऱ्यावर फेकला जात असून गेल्या 8 दिवसात मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागानं 952 मेट्रिक टन कचरा हटवलाय। मुंबईत गेल्या आठवड्यात 15 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाला होता। दिनांक 15 ते 23 ऑगस्ट या 8 दिवसांच्या काळात एकूण 952.5 मेट्रिक टन कचरा हटवण्यात आलाय। सुमारे 380 कर्मचाऱ्यांनी एकूण 6 सहयंत्रांच्या सहाय्यानं 24 तास राबून हा 6 समुद्र किनारे पूर्ववत स्वच्छ केलेला आहे।